बडगाव शहरातील एका भागातील गल्लीतून जाणार येणाऱ्या अल्पवयीन मुलींची नेहमीच छेड काढणाऱ्या 2 तरुणांविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत बडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता हाती आली आहे। बडगाव शहरातील एका भागातील गल्लीतून अल्पवयीन मुलगी सायकलवर जात असताना गल्लीतीलच घरासमोर बसलेल्या एका प्रशांत नामक तरुणाने अल्पवयीन तरुणीकडे पाहत गल्लीतील लहान मुलांना सांगत होता की तुझी वहिनी चांगली दिसते का, माझी चॉईस कशी आहे। तर मोटरसायकलवर अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करत होता। तसेच याच अल्पवयीन तरुणीची लहान बहीण 14 वर्षे 10 महिने वय असलेली क्लासवरून घरी जात असताना गोलू नामक तरुणाने तिला रस्त्यात थांबवून तुझ्या मोठ्या बहिणीचे नाव काय आहे, ती कोणत्या वर्गात शिकते असे विचारून दोघेही बहिणींना गल्लीतून येता जाता नेहमी त्रास देत असल्याने दोघेही तरुणास समजवण्यासाठी मुलीचे वडील त्यांचे घरी गेले असता तुझ्या मुलीला इकडे घेऊन ये, मी तिला दाखवितो असे धमकी दिली म्हणून अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून बडगाव पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये दोघेही संशयित आरोपींविरोधात दिनांक 9 सप्टेंबर रोजी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहेत।